सेमच आहे सगळं, पण ते फक्त ते डंक्यामध्ये एकत्र जा. त्या ताईना खूप जवळच्या आहेत आपल्या आणि त्याच्यामुळेच आम्ही वेळात वेळ. कसा आवाज करतोय ना पक्षी सुरात एकदम. आता पक्ष्यांचा किलबिलाट भरपूर आहे, रातकिड्यांचा नाही ना. रातकिड्यांचा आवाज येत नाही आता कालपासनं, पाऊस पडल्यापासनं. बघा सगळं कसं झालेलं आहे. हा मांडव आपला पडलाय, तो करायचा आहे. तर तिकडचं सगळं बघा दिसतं तुम्हाला, सगळं काढून टाकलं आम्ही काल संध्याकाळी. तिथे पण काल संध्याकाळी पण भरपूर पाऊस पडला. आता हे पण करूया, पण आता नाही, संध्याकाळच्या वेळेसच करणार. मस्त वातावरण झालं आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर वातावरण असं इतकं छान झालं ना, पाऊस पडून गेला आहे. 3 दिवस झाले सतत पाऊस पडतो आपल्याकडे, पण फक्त संध्याकाळच्या वेळेस पाऊस असतो. दिवसभर कडकडीत ऊन असतं. त्याच्यामुळे आपली जी कामं आहेत ना मसाल्याचे वगैरे कुठं अडत नाही आहेत. फक्त इतकंच होतं की लाईट जाते आणि त्याच्यामुळे थोडंसं जरा अडचण होते. आणि म्हणूनच म्हणजे मसाला तयार करण्याची जी प्रोसेस आहे ना ती थोडीशी जरा उशीर होणार आहे. तर आता सकाळी सकाळी मी मिरची किती भाजायला घेते. गरम मसाले आपले काल रात्री किती भाजून झालेले आहेत. असं सगळं रेडी करून ठेवलं, फक्त मिरची भाजायचे आणि मग मसाला आपला डंक्यावरती कुटायला जाणार आहे. सध्या माहिती काय झालं आहे, असा पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे झाडं वगैरे पण कोसळतात आणि त्याच्यामुळे लाईट वगैरे ना एक 2 दिवस बंद असते. आता आम्ही जिकडे डंक्यावरतीच येतो ना मिरची कुटायला, तिकडे लाईट नाही आहे कालपासनं. ते म्हणाले की तुम्ही सगळं रेडी करून ठेवा, आम्ही तुम्हाला फोन करतो, मग तुम्ही घेऊन या. तर अशा सगळ्या वातावरणामुळे आणि त्याच्यामुळे थोडंसं जरा लेट होईल तुमची ऑर्डर पोचायला, पण तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत नक्की पोचेल. तर चला आता ते कुणालच्या मला ना जरा चूल पेटून देतात आणि मग मी पटकन मिरची भाजून घेणार आहे. म्हटलं बस झालं आता, म्हटलं सगळे म्हणजे तयारी कशी सुरुवात आहे आपली सही केलेली. फक्त इतकेच की पावसामुळे फक्त थोडंसं लेट होईल. आपण पावसाचा अंदाज घेऊन त्या पद्धतीने सगळं आपलं चाललेलं आहे. वाघ्याशरूचा आवाज आला, दंगा करत आले होते ना, पळाले ते, गेले बाहेर. ते वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे ना, इतकं छान वाटते. मे महिन्यामध्ये पावसाचा आपण आनंद घेतो आहे. दिवसा कडकडीत ऊन आणि संध्याकाळच्या वेळेस पाऊस. पण छान असं वातावरण की नाही झालेलं आहे, असं थंडगार सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी गरमीचं प्रमाण की नाही म्हणजे कमी झालेलं आहे. बागेतली कामंसुद्धा आपली थोडी थोडी करायला की नाही सुरुवात केलेली आहे. जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने सगळी आपली कामं की नाही करायचे आहेत. आता भाज्या वगैरे लावायला सुरुवात करायची. आता नाही, एक साधारण समजा 15 तारखेच्या नंतर सगळी सुरुवात करायची. पण करायचं आता हळूहळू, ते पण करूया आणि ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण सगळ्यात आधी पहिला मसाल्याचं करूया आणि मग झालं. काय झालं, मिळाली माचीस? पेक्षा कडक असेल ही. काय मिरची कडक असेल, एकदम मस्त आहे. मग प्लास्टिक पिशवी आहे ती पिशवी चांगली आहे, कुरकुरीत असेल एकदम. हा एकदम कुरकुरीत आहे रे, एकदम छान आहे, अजिबात नरम नाही पडले बघ. ही बघा, ह्या अशा गोण्यांमध्ये ही एकदम आहे ना पॅक गोणी आहे, आतून पण आणि बाहेरनं पण. त्याच्यामुळे ह्या अशा गोण्यांमध्ये मिरची कशी नरम नाही पडत, तुम्हाला मी दाखवते. ही बघा आवाज आहे, एकदम कुरकुरीत आहे. त्याच्यामुळे ह्या 2-3 गोण्या ना आम्ही अशा ठेवलेल्या आहेत, ज्या अजिबात म्हणजे त्याला काय म्हणतं बारीक होलबिल काही नाही आहेत. ते म्हणजे मिरची वगैरे भाजून जरी ठेवून सगळं छान राहते. चला आता इथे चूल पण पेटले
आता पटापट सुरुवात करते. साधारण 2 ते 3 तास जाणार आहेत मला मिरची भाजायला सगळी. आता ही एकच आणलेत, अजून 2 मिरच्या आणायच्यात. पाण्याची गाडी पण येईल, सगळा गोंधळ झाला. सगळे मसाल्याचीच आहे. तर हे बघा वजनली फक्त वजनली तिचा फायनली सगळं झालेलं आहे. 330 आणि आता इथे वजन करायचं काम चाललंय. काय स्पेशल सर्व स्पेशल मसाला मसाला आहे सगळा केला. तारीख घाल डायरीवरती. एक मसाला दिला काल आपण. सेमच आहे सगळा, पण ते फक्त ते डंक्यामध्ये एकत्र जात नाही ना, त्याच्यामुळे जरा वजन करून आम्हाला द्यावं लागतं. डंका त्यांचा 3 मुसळीचा आहे त्याच्यामुळे. गरम मसाला पण वजन करून दिली या, ऐकलं का? तारीख घाल. कुणाला म्हटलं जरा वजन करून सगळं लिहून ठेव म्हणजे बरं पडतं. मग झालं बाबा, फायनली सगळं मिरचीचं काम झालं आहे. आता सगळं आवरायचं झालं. चाय पिऊया. चाय गरम कर जा. हां थांब, इथे जरा झाडू फिरवते मग चाय पिऊया. थोडासा कचरा काढून घेते परत एकदा. सकाळी फिरवलेला परत एकदा. आज चूल पण छान पेटली. ही बघा लाकडं ही साईडला करून ठेवली होती म्हणून पटकन उपयोगी पडली, नाहीतर पावसामुळे सगळी गडबडच झाली होती. दिसले नाहीत ना दोघं जण. तर आमची आता पिठाची चक्की की नाही चालू आहे. आणि इथे आता वाघ्या शेरू यांचं जेवण काढलंय कुणालनी. आणि कुणालच्या बाबा देवपूजा करतायत. शेरूला भूक लागली. तो बघा जाम मस्ती करून करून हैराण केलं नाही दोघांनी. आणि पुऱ्या घरभर माती माती सगळे चिखलाचे पाय वगैरे करून झालेले आहेत. आणि हा बघा कसा झोपलाय आता. ह्याला कसली झोप लागली आहेत वाघ्याला. वाघ्या जेवायचं नाही, चला जेवायला उठा. दमला चिखलामध्ये लोळून लोळून. काय रे पुन्हा पटकन थंड कर, भूक लागली असेल त्याला. कर लवकर लवकर. झालंय ना थंड. चक्कीचा आवाज कॅप्चर झालाय. उठ बेटा. तो बघ लाव होते. त्याला झोप पण येते आणि त्याला भूक पण लागले. काल तर कसा गाढ झोपलेला आणि त्या झोपेतच काय काय करत होता. गाडी चालवत होता तो वाघ्या. हल्ली शेपटे हल्ली. तर आज आम्ही असरोंडी गावात जातोय. आपल्या एक ताई आहेत, म्हणजे आपले एक सबस्क्रायबर आहेत. त्यांच्या घरी आज गणेश पूजन आहे, म्हणजे गृहप्रवेश असतं ना ते आहे. नवीन घर त्यांनी बांधले ना, तर त्यांनी खास आग्रहाचं आमंत्रण म्हणजे गेल्या महिन्यापासून त्यांनी सांगून ठेवलं की तुम्ही यायचं आहे. आणि त्याच्यामुळे मग आता आम्ही चाललो आहे, वेळात वेळ काढून निघतो आहे. थोडंसं लेटच झालं आहे निघता निघता. अजून कुणाल तयार होतो आहे आणि कुणालचे बाबा तयार होतात. मी बघा सगळ्यांच्या आधी तयार होऊन इथे बसलेले आहे. आणि असे ड्रेस वगैरे घातलेले आहे. थोडीशी आज तयार झाले खूप दिवसानंतर. तुम्हाला मी आता ड्रेस दाखवते. हा ड्रेस ना मला खूप आवडला आहे. खूप छान आहे ड्रेस. रंग वगैरे अगदी मस्त आहे, जांभळा रंग. आणि कपडा वगैरे पण इतका सॉफ्ट आहे ना, छान वाटतं असं घातल्यानंतर. कुणालच्या बाबांना सांगते जरा व्हिडिओ काढायला माझा. तयार होत आहेत कपडे कपडे घालून. झालं तयारी. फोन फिरव. आता बरोबर आहे. आता दिसते गोरी दिसते. हा हा गोरी दिसते. हा हा एकदम लाल. ड्रेस बघा छान छान दिसतो ड्रेस. हा आणि आज खूप महिन्यानंतर मी तयार. लाईट का असा होतो कमी जास्त. नाही ते होतं ते आपण ते हे ना ऊन आहे ना बाहेर, त्याच्यामुळे फोन मध्ये ऑटो मध्ये असं होतंय ना बरोबर हा दिसतंय ना. बरोबर आहे. चल बघा अशी मी छान अशी थोडीशी जरा तयार झाले मी अशी. चांगला वाटतो ड्रेस. छान आहे छान आहे. चल चला रे लवकर. हे बघा हे अजून तयारच होत आहेत. अजून त्यांची दाढी करायची जाता जाता. तो बघा एक कुणाल अजून तयार होतोय. मी कधी पण अगोदर तयार असतं. माझं बरोबर सिस्टमॅटिक असतं. ह्यांचंच कुठं जायचं झालं ना सगळं लेट असतं. ह्याला कोणचं आलं आमच्यावर. आज कुठे तयार झाली तर काय मोठी लाडात आली. अरे पण मी वेळेत तयार होते कधी पण. तयार झालीस तू आज बसवली देऊ नकोस. आज असू दे का कधी पण असू दे, पण मी वेळेत तयार होते ते मी सांगते. तयार झाली. तो बघा एक बोका बघा आत्ताचा आंघोळ करून बाहेर आलाय. हा चला पटपट लवकर उन्हाच्या टायमाला. हे बघा कसं ऊन पडले कडकडीत. चला जरासा लुक दाखवा थोडासा सगळ्यांनी. लुक काय कुणाच्या बाबांची शेविंग करायची. आता जाता जाणार आहोत सलून मध्ये. आज आमच्याकडे वेळ खूप कमी होता हो. वेळात वेळ काढून आम्ही चाललोय. त्या ताईना खूप जवळच्या आहेत आपल्या आणि त्याच्यामुळे आम्ही वेळात वेळ काढून निघालोय.
कुणाल झालं झालं हा चला चला निघूया. गरमी पण जाम होते आता. तिकडे तू बघूच नको तिकडे आरशाकडे. नाही 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 कोणा कुठल्या तिकडे बघूच नको तिकडनं बघतोय काय. शेरू बघतोय. शेरू वाघ्याला बांधून ठेवलंय कारण वाघ्या ना आपला चिखलात वगैरे जातो लोळायला. काल पण चिखलामध्ये लोळू आला होता म्हणून एकाला बांधून ठेवलं ना एकाला खुल्ला ठेवलं. दोघांना पण खुल्लं ठेवलं असतं ना दोघं डॅम मध्ये जातील त्याच्यामुळे. घराजवळ बाहेर फिरत राहतात. आता उन्हाच्या टायमाला बाहेर पडत नाही पण तरी पण काय सांगू शकत नाही. पाण्यामध्ये जाऊन बसतात चिखलामध्ये. आपल्याला यायला थोडा उशीर झाला मग काय करते. हा आता 3-4 वाजतील घरी. संध्याकाळी होते काय करते. चला आता जाऊया. आता तिकडे पोहोचल्यानंतर मी थोडंसं तुमचे शेअर करीन कुठे चाललो काय. असुरोंडी गावात ना. असुरोंडी गावात. हा आज काम कम स्लो आहे वाटतं ना. काम कुठे स्लो चालू आहे दिसतंय सगळ्या. नाही आज कोण दिसत नाही. हा कमी आहेत माणसं कमी आहेत आज. दिवाला बांधून झाली तिकडे काम चालू आहेत. आमच्या इकडचं डॅमचं काम बघा चालू आहे ते. थोडंसं दाखवतो तुम्हाला. जोरात काम चाललंय जोरात आमच्या इथे. भिंत वाढते. इथेच जायचं आपल्याला. तर आपण बघा पोचलोय असरोंडी गावात आणि त्या समोरच्या घरामध्ये आपल्याला जायचंय. मंडप घातलाय बघा. पार्किंगला जरा जागा शोधतोय. इथे लावा ना खाली चालत जाऊया काय फरक पडतो. हे बघा त्यांनी झाडं लावलेली ती खालच्या साईडला नारळाची झाडं बिडे लावलेत ना. गाडी दाबूया अशी. वरती आहे जागा वाटतं जायला. ठीक आहे समोर. अरे सगळीकडे ऊनच आहे पण जाऊन काय फायदा आहे. अच्छा गाडी घेऊन जाऊन थांबले. तर यूट्यूबच्या माध्यमातूनच आपली ओळख झाली. ह्या ताई आहेत ना आपल्या सबस्क्रायबर आहेत. त्यांचं नाव आहे विद्या सावंत. आपले व्हिडिओ बघतात ते आणि त्यांना आपले व्हिडिओ की नाही आवडायला लागले. त्याच्यामुळे खास त्या आपल्याला की नाही भेटायला आपल्या घरी आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग आमचं म्हणजे अधेमध्ये 1-2 वेळा की नाही बोलणं झालं होतं. आणि बोलता बोलता मग म्हणतात ना की एकमेकींची म्हणजे काय वाटतं स्वभाव जुळतात तसंच आमचं झालं. आणि एकमेकींशी आम्ही कनेक्ट झालो आणि खूप जवळ आलो. सध्या आमची छान अशी मैत्री झालेली आहे. सहसा मी असं कोणाच्या घरात जात नाही जास्त पण ज्यांच्याशी मी कनेक्ट होते ना त्यांच्याच घरी मी जाते. आणि ह्या ताईंनी गेल्या म्हणतच मला आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं की तुम्हाला यायचं आहे म्हणून वेळात वेळ काढून. आणि त्याच्यामुळे आज आम्ही मग त्यांच्या या घरी पूजेला की नाही आलेले आहोत. आणि आत्ता तुम्हाला बघा समोर क्लिपमध्ये दिसतात ना त्या आपल्या सबस्क्रायबर आहेत. म्हणजे असं कुठं गेली ना की ओळखीचे भेटतात. आता थोडंसं घराबद्दल बोलूया. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये बांधलेलं हे घर आहे. आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे आणि छान व्ह्यू आहे घराच्या आजूबाजूला. तर मस्त घर पण खूप छान बांधलेलं आहे. आतमध्ये सुद्धा इतकं छान इंटेरियर वगैरे केलेलं आहे ना म्हणजे खूप सगळ्यांनाच म्हणजे आवडेल असं घर बांधलेलं आहे. आणि एक एक वस्तू त्यांनी अशी चॉईस करून केलेली आहे. ते त्यांच्या म्हणजे घराच्या बांधकामावरनं आणि रंगसंगती आहे ना त्याच्यावरनं कळतं आपल्याला. आता थोडंसं बघा तुम्हाला आता टेरेसचं पण दाखवते. तर हे कुणालनी सगळे शूट केलेलं आहेत. 1-2-4 क्लिप. रंगसंगती पण घराची इतकी छान केलेली आहे ना. कलर काम वगैरे खूप छान केलं आहे. आता पुन्हा कधी तिथे जाणं होईल ना त्यावेळेस आपण असं छान प्रकारे शूटिंग करून मी दाखवेलच. पण आज त्यांच्याकडे असे पाहुणे मंडळीसुद्धा म्हणजे भरपूर असे होते त्याच्यामुळे फारसं असं काही मी शूटिंग केलं नाही. पण छान आहे घर खूप सुंदर आहे. आम्हाला पण आवडलं. तर एक थोडा वेळ गप्पा गोष्टी झाला जेवण बिवण झालं आणि मग आम्ही की नाही घरी निघालो. गाडी आली गाडी. जरा कोणाचा आवाज आला का सुरू होतं ह्यांचं. बस शांत. कोण नाही. दुपारी आल्यानंतर एवढा दंगा केला ना दोघांनी पण. तो बघा एक तिथे बसलाय बोका. वाघ्या ए वाघू. गरमीने हैराण दोघं पण. बसा खाली बसा. झोप काढून उठली आता. घालायची तर संध्याकाळचा आता जरा राऊंड मारते. आज सकाळी की नाही राऊंड मारायचं राहिला होता. घरातलं आता काम करून घेतलं सगळं. बाकी होतं घरातलं काम.
आता सगळं पूर्ण झालेलं आहे. एक 2-3 राऊंड मारते आणि मग घरात जाते आणि मग रात्रीच्या जेवणाची आपली तयारी. आजचा दिवस थोडासा जरा वेगळा गेला आहे माझा म्हणजे घराच्या बाहेर गेली होती ना म्हणून. ते बघा आले. गरमी जाम होते आज. आज काही पाऊस पडला नाही. आपलं आज वादळ येणार होतं ना. काय माहिती कुठे गेला, तिकडे पडतोय महाडबीडला. हां म्हणजे 3 दिवस सतत पाऊस पडला आपल्या इथे, पण आज काही पाऊस पडलेला नाही आहे. त्याच्यामुळे वातावरण आहे चांगलं आहे, पण गरमी मात्र होते. 3 दिवस पाऊस पडला पण वातावरण खूप छान झालं होतं आपल्याकडे. त्या साईडला पाऊस आहे. कुठे? महाड पालघर त्या साईडला. हां म्हणजे दुसरीकडे कुठेतरी पाऊस की नाही पडतोय. रत्नागिरीमध्ये रत्नागिरी साईडला काय? ओके. चला आता हा राऊंड मारूया आणि जाऊया घरी. आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.